आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन आहे। एका बाजूला बालेवाडी स्टेडियम या ठिकाणी अजित पवार गटाचा वर्धापन दिन साजरा आहे, तर शरद पवार यांच्या पक्षाचा जो वर्धापन दिन आहे तो पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये साजरा होत आहे। खरं तर या ज्या वर्धापन दिनाला जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, निलेश लंके, त्याचबरोबर जयंत पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत। आणि आज बोलताना जयंत पाटील यांनी एक महत्त्वाचं विधान केलं होतं। त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे संकेत जे आहेत ते या माध्यमातून दिलेले होते, या भाषणाच्या माध्यमातून। याचविषयी कार्यकर्त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण थेटपणे संवाद साधणार आहोत। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा होतोय। एका बाजूला पाहतो की एका बाजूला बालेवाडी स्टेडियम येथे वर्धापन दिन साजरा होतोय, तर शरद पवार यांच्या पक्षाचा बालगंधर्व रंगमंदिरात वर्धापन दिन साजरा होतोय। कसं बघताय? नाही, इथलाच खरा वर्धापन दिन आहे। केवळ तिकडे चोरून नेलेला पक्ष आहे आणि त्या ठिकाणी ते करतील। ज्यांच्या पाठीमागं चोरीचं झंझट होतं, त्यांच्या पाठीमागं काही ना काही बालंट लागलेलं होतं, त्याच्यातून निसटण्यासाठी म्हणून वगैरे त्यांनी वेगळा प्रयत्न केला, सत्तेतून बाहेर पडले। आणि मोदी शहांचं हे मोठं पाप आहे बघा। एखाद्या गावगुंडानं एखादी फॅमिली जशी उद्ध्वस्त करावी, त्या कुटुंबामध्ये भांडणं लावून द्यावीत, तसा प्रकार त्यांनी केलेला आहे। शिवसेनेच्या बाबतही ते घडलं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतही ते घडलं। पण हे दोन्ही पक्ष जे आहेत आणि पक्षाचे सध्या आतले लोक जे आहेत ते भक्कमपणे लोकांच्या बरोबर आहेत आणि लोक त्यांच्या बरोबर आहेत, एवढंच या निमित्ताने सांगेल। आपण एक बघतोय की जयंत पाटील यांच्याकडे जवळपास 7 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती। आता याच वर्धापन सोहळ्यामध्ये बोलताना त्यांनी एक राजीनाम्याचे संकेत दिलेले आहेत। त्यांनी तसं करू नये, सध्या करू नये। तशा पद्धतीचा तातडीचा किंवा ताकदीचा नेता जो आहे तो तयार झाला तरच त्यांनी त्याच्यातून बाहेर पडा, अन्यथा त्यांनी बाहेर पडू नये। हा पॅटर्न जो आहे हा पुढे तसंच चालू ठेवावा। आणि ते म्हणतायत की नवीन चेहऱ्यांना आता संधी मिळणं गरजेचं आहे, तरुणांना संधी मिळणं गरजेचं आहे, असं वाटतं तुम्हाला? ठीक आहे ना, तरुणांना काम करण्याची संधी आहेच ना, ते काम करतीलच ना। आम्ही जे केव्हा तरी तरुण होतो, आम्ही काम केलं। आज आमचं वय झालं, माझं वय वर्ष 80 आहे बघा। मी वयाच्या 30व्या वर्षापासून पवारसाहेबांच्या बरोबर आहे, पण नोकरीला असल्यामुळं मला फार उघडपणे काय येता आलं नाही। मी अंडरग्राऊंड आहे आणि मी काय जुना आहे म्हणून काहीतरी मागेल वगैरे अशी माझी अपेक्षा नाही। एका बाजूला अशी चर्चा सुरू आहे की जयंत पाटील कुठेतरी भाजपाच्या जवळ जाणार आहेत अशी चर्चा आहे आणि त्याचमुळे त्यांनी राजीनाम्याचे संकेत दिले अशी चर्चा होती। काही वाटतं? या गोष्टीवर आमचा विश्वास नाही, कारण ही लढाई जी आहे ही विचाराची आहे। भाजपशी व्यक्तीच्या पवार साहेबांचं काही भांडण नाहीये, ही विचारांची लढाई आहे। भाजप हा काही प्रमाणात जातीयवादी आणि नको इतका धर्माचा नाही तो अभिमान बाळगणार आहे बघा। आणि पवार साहेबांची विचारसरणी जी आहे ही शाहू फुले आंबेडकर यांची आहे आणि शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी ही महाराष्ट्रातील साधू संतांची विचार आहे। का जो विचार साधू संतांनी मांडला तोच विचार यांनी मांडलेला आहे। त्यांनी न्यायाचा विचार मांडला, स्वातंत्र्याचा विचार मांडला, समतेचा विचार मांडला। उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या, हा विचार संतांनी सांगितला, तोच विचार जो आहे हा यांनी सांगितलेला आहे। आणि म्हणून हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली तरुण मंडळी जी आहेत, विचार करणारी माणसं आहेत, ही आदरणीय पवार साहेबांच्या मागे। दादा काय वाटतं जयंत पाटलांनी राजीनाम्याचे संकेत दिलेले आहेत? नाही, तसं जयंत पाटील साहेब तसं करणार नाही, कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कुटुंब म्हणून ज्यांनी आजपर्यंत मागच्या काही काळामध्ये राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट निर्माण झाली। अजितदादांचा एक गट हे राष्ट्रवादी सोडून महायुती सोबत गेला, तरी देखील एक कुटुंबाला एखाद्या घरातून आपल्या एखादा जर कुणी एक मुलगा जर आपलं घर सोडून जर दुसरं म्हणजे एक वेगळं राहण्याचा निर्णय घेतला, तरी एक कुटुंब म्हणून जर जी भूमिका घेतली असेल तर ती आदरणीय जयंत पाटील साहेबांनी घेतलेली आहे। आणि जयंत पाटील साहेब ती असा निर्णय घेणार नाही असं आमच्यासारखे कार्यकर्त्यांना वाटतं। ते म्हणतायत की 7 वर्ष माझ्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती, मी अनेक पदांवरती काम केलंय, आता तरुणांना संधी मिळणं गरजेचं आहे असं ते म्हणतात, असं वाटतं त्यांनी करावं? नक्कीच तरुणांना संधी भेटाय, तरुण तर नक्की आज पण तरुण पक्षामध्ये काम करतायत। महबूब शेख सारखे एक सामान्य तर कुटुंबातलं एक तरुणाला देखील राष्ट्रवादी पक्षाने युवकांचं राज्याचा अध्यक्ष केलेला आहे।
आणि त्यामुळं आमच्यासारखे तरुण देखील ह्या पक्षामध्ये काम करतायत, हे जयंत पाटील साहेबांमुळं आणि आदरणीय पवार साहेबांमुळं. कुठेतरी ते भाजपाच्या जवळ जात आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि आता त्यांनी राजीनाम्याचे संकेत दिलेत. असं काही होईल असं वाटतं? नाही, असं आमच्या कार्यकर्त्याला तर आज वाटत नाही, कारण की हे भाजपचं षडयंत्र आहे. कारण की सध्याचं भाजपचं ही चाललेलं आहे अजून त्यांनी ते झाकण्यासाठी, आज तरुणाचा मोठा प्रश्न आहे बेरोजगारींचा, आणि ही सगळं झाकण्यासाठी हे पक्ष ही पक्षातून इकडे जाणार आहे, ती इकडे येणार आहे, हे ते ह्याच्यात काय असं तथ्य नाही. असं काय वाटतं दादा, राजीनाम्याचे संकेत दिलेत आताच याच वर्धापन दिन सोहळ्यामध्ये जयंत पाटलांनी भाषणामध्ये सांगितलं की आता तरुणांना संधी मिळायला. माननीय पाटलांनी 7 वर्ष पार्टीचं प्रामाणिक व अडचणीच्या काळात पार्टीचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं असं वाटत नाही की राजीनामा देतील म्हणून. काय वाटतं, आता भाजपाशी त्यांची जवळीक वाढतीये अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे आणि आता राजीनाम्याचे संकेत दिलेत, भाजपाच्या जवळ जातील असं वाटतं? नाही, भाजपाचा डावच असतो की जे चांगले लोक आहेत त्यांच्या म्हणजे बीजेपी मध्ये घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, पण माननीय जयंत पाटील असं काही करणार नाही. तर आता एकच पक्ष 2 वर्धापन दिन साजरे होतात. एका बाजूला बालेवाडी स्टेडियम वरती अजित पवार यांच्या पक्षाचा साजरा होतो, तर इथे शरद पवार यांच्या पक्षाचा साजरा होतोय. कसं बघताय? कसं नाही, जी खरी राष्ट्रवादी आहे ती आज आम्ही त्या राष्ट्रवादी संघ आहेत. जे काही घर सोडून गेले त्यांनी तिकडं वर्धापन दिन साजरा केलेला. खरं तर आणखी काही कार्यकर्ते आहेत. दादा, काय सांगाल, एक राष्ट्रवादी 2 वर्धापन दिन सोहळे साजरा होतो? खरं सांगायचं तर आज म्हणजे हा 85 वर्षाचा खरा योद्धा, आज आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि एकनिष्ठ आहोत. जरी हे 2 वेगवेगळे वर्धापन दिन साजरे होत असले तरी मेन खरी राष्ट्रवादी अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे कोणाची आहे. आणि हा 85 वर्षाचा योद्धा थांबणार नाहीये. किती काही झालं तरी हा थांबणार नाहीये, हा लढत राहणार. माझ्यासारखे तरुण कार्यकर्ते निर्माण होत राहणार. हा माझा तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला शब्द आहे की हा तरुण योद्धा थांबणार नाहीये. किती काय झालं तरी हा तरुण योद्धा थांबणार नाहीये. दादा, फुटीच्या काळामध्ये जे मोठे राजकीय नेते पक्षासोबत कायम होते त्यामधलं मोठं नाव होतं जयंत पाटील. तेच जयंत पाटलांनी आज राजीनाम्याचे संकेत दिले. त्यांनी जरी आज संकेत दिले असले तरी त्यांची एक इच्छा असेल की नवीन तरुणांना संधी मिळावी. त्यांनी 7 वर्ष आज जे प्रदेशाध्यक्षपद भूषवलं, त्यांची एक इच्छा असेल की नवीन तरुणांना संधी मिळावी. ही एक त्यांची वैयक्तिक इच्छा असेल, म्हणून त्यांनी आज ते वक्तव्य केलं असेल. त्यांचा राजीनामा मान्य करावा असं वाटतं? माझी तर तशी पर्सनली इच्छा आहे की नाही केला पाहिजे, पण साहेबांची इच्छा असेल की नवीन तरुणांना संधी मिळाली पाहिजे. कुठेतरी चर्चा आहे की जयंत पाटील भाजपाच्या जवळ जात आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला अशी एक चर्चा सुरू आहे. असं काय वाटतं? नाही, चर्चा म्हणजे कसं आहे, जर तरच्या गोष्टी आहेत त्या. जर तरच्या गोष्टींना काय अर्थ नसतो. जर तरच्या गोष्टी आहेत त्या, तसं काय मला तर वाटतं तसं काय होणार नाहीये. जयंत पाटील साहेब हे साहेबांसोबतच राहतील. अनेक वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पेंडिंग होत्या. आता सप्टेंबरमध्ये ह्या निवडणुका, सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये निवडणुका होऊ शकतात. अशा वेळी हा राजीनामा दिलाय. नाही, निवडणुकांच्या मुळे राजीनामा दिलेला नाहीये आणि अजून हा मंजूर पण झालेला नाहीये. साहेबांनी त्यांचं जे एक वैयक्तिक मत आहे ते व्यक्त केलेलं आहे पवार साहेबांच्या पुढे, पण अजूनही मंजूर नाही झालेला ना. कोणत्या वैयक्तिक लेटर हॅडवरती त्यांनी ना राजीनामा दिलेला आहे. फक्त एक तरुणांना संधी मिळावी म्हणून त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. बघू आता पुढे. दादा, काय वाटतं, खरं तर आपल्यासोबत अजूनही काही कार्यकर्ते, खरं तर आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो आहे वर्धापन दिन साजरा होतोय. एका बाजूला शरद पवार यांच्या पक्षाचा होतोय, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या पक्षाचा जो आहे तो वर्धापन दिन साजरा होतोय. दादा, काय सांगाल, वर्धापन दिन साजरा होतो, एक पक्ष 2 वर्धापन दिन सोहळे साजरे. खर तर पक्ष हा मुख्य पक्ष आहे, कारण पवार साहेबांनी स्थापन केलेला हा पक्ष आहे. आपण पाहिले की गेली 26 वर्ष पवार साहेबांनी या पक्षाला वाढवले. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम पवार साहेबांनी केले. पुण्यामध्ये आज 2 ठिकाणी वर्धापन दिन साजरे होते, परंतु शरदचंद्र पवार साहेबांनी जो पक्ष स्थापन केलाय त्या पक्षाचे सगळे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा आज या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये या ठिकाणी होतो आणि उत्साहामध्ये आहे. तुम्ही इथे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा चेहरा बघा, तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह आहे तोच खरा स्वतःचा पक्ष असल्याचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. आणि म्हणून
हा खरा वर्धापन दिन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे. दादा, आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनाम्याचे संकेत दिलेले आहेत. काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यांनी थेटपणे तरुणांना संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला. निश्चितपणे जयंत पाटील साहेबांनी आतापर्यंत प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये केलेली जी कारकीर्द आहे ती अतिशय भव्य स्वरूपामध्ये पक्षाला वेळोवेळी यशस्वी करण्याचं काम जयंत पाटील साहेबांनी केलेलं आहे. त्यांनी नेहमी निश्चितपणे पक्षाची भूमिका आहे की तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी देण्याचं काम पवार साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून जयंत पाटील साहेबांची सुद्धा तीच भूमिका आहे की येणाऱ्या काळामध्ये पक्षामध्ये तरुणांना संधी दिली जाणार आहे आणि म्हणून ही तरुणांसाठी एक मोठी पर्वणी असणार या पक्षामध्ये काम करून महाराष्ट्राची सेवा करण्याची. दादा, आपण बघतोय की पक्ष फुटला, पक्षाचे 2 गट झाले, एक अजित पवार यांचा पक्ष आणि एक शरद पवारांचा पक्ष. अनेक नेते हे शरद पवारांना सोडून गेले, काही जण भाजपामध्ये गेले, काही जण दादांसोबत गेले. आता जयंत पाटलांच्या बाबतीत चर्चा सुरू आहे की ते कुठेतरी भाजपाशी जवळीक साधतायत, असं काही होईल असं वाटतं? असं काही वाटत नाही, कारण जेव्हा खरं तर भारतीय जनता पार्टीने अनेक नेत्यांवर दबाव टाकण्याचं काम केलं होतं, खूप मोठ्या प्रमाणावर नेत्यांच्या अडचणी निर्माण करण्याचं काम केलं होतं, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जयंत पाटील साहेबांनी माननीय पवार साहेबांची साथ सोडली नाही आणि निष्ठेने ते पवार साहेबांसोबत राहिले. आपण पाहिलं असेल मागच्या काळामध्ये जेव्हा पवार साहेबांनी राजीनामा देण्याचं जाहीर केलं होतं तेव्हा सुद्धा जयंत पाटील साहेबांनी पवार साहेबांना तो राजीनामा मागे घेण्यासाठी भाग पाडलं होतं. म्हणजे पवार साहेबांचे विश्वासू सहकारी म्हणून जयंत पाटील साहेब आहेत आणि पवार साहेबांचा विचार ते सोडतील असं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला कधीच वाटत नाही. काय वाटतं, एक पक्ष 2 वर्धापन दिन सोहळे साजरा होतो? आम्ही कर्जत जामखेड मतदारसंघातून आलोय, रोहित दादांच्या मतदारसंघातून आम्ही या ठिकाणी आलोय. अतिशय समाधान वाटतंय, कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी नाहीये. अतिशय उत्स्फूर्तपणे पवार साहेबांचा हा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होत आहे. आताच आमच्या सहकाऱ्यांना तुम्ही असा एक प्रश्न विचारला की जयंत पाटील साहेब इतर कुठल्या पक्षात जातील का. मी तुम्हाला या निमित्ताने एकच सांगू इच्छितो की जयंत पाटील साहेबांना या भाजपच्या सरकारने ईडीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला, रोहित दादांना त्रास दिला, पण हे लोक कुठेही विचारापासून वेगळे गेले नाहीत किंवा पक्ष सोडून कुठे गेलेले नाहीत. त्यामुळे असले क्षुल्लक कारणामुळे हे कुठेही जाणार नाहीत, आदरणीय पवार साहेबांच्याच बरोबर राहणार. त्यांनी राजीनाम्याचे संकेत दिले. शरद पवारांच्या पुढे भाषणामध्ये सांगितलं की मला खूप वर्ष संधी मिळाली, मी 7 वर्ष पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे, असं त्यांनी भाषणामध्ये सांगितलं. आता तुम्हीच म्हणाले की जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितले की 7 वर्षाचा कालावधी हा खूप मोठा आहे. नक्कीच त्यांनी राजीनामा देऊन नवीन तरुणांना संधी द्यावा हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. हा इतर कुठल्या पक्षामध्ये राहत नाही. सर्व खुर्चीला बसून चिपटून राहणारेच नेते इतर पक्षामध्ये आपल्याला बघायला मिळतात. जयंत पाटील साहेबांनी जर राजीनामा देत असेल तर तो नक्की त्यांनी स्वीकारा साहेबांनी आणि रोहित दादांसारख्या नवीन युवकांना महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी द्यावी. कुठेतरी भाजपाशी जवळीक साधतायत किंवा दादांसोबत जातील असं काय वाटतं? नाही, ही सगळी अफवा आहे. मी आता सांगितलं ना, ईडी सारख्या एका मोठ्या संस्थेने जयंत पाटील साहेबांना त्रास दिला. जायचं होतं तर मग त्या टायमाला ते गेले असते, आता कधी जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे ही फक्त अफवा आणि वायफट चर्चा आहे. तरुणांना संधी मिळावी असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. तुम्ही कर्जत जामखेड मधून आहात, रोहित पवारांकडे जबाबदारी यावी असं वाटतं? हा, मी सांगितलं ना आताच, जयंत पाटील साहेबांचा राजीनामा देत असतील तर साहेबांनी तो स्वीकारावा आणि 100% रोहित दादा पवार साहेबांसारख्या नवीन युवकाला, आमदाराला महाराष्ट्रात काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. नक्कीच या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात फरक पडेल. खर तर अजूनही काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. खर तर बघतोय की एक पक्ष 2 वर्धापन दिन सोहळे साजरे होत आहेत. खर तर आपण बघतोय की आता मोठी कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची गर्दी सुद्धा या ठिकाणी जी झालेली आहे. खरं तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, शरद पवार यांच्या पक्षाचा जो आहे वर्धापन दिन सोहळा बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी होत आहेत. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. दादा, एक पक्ष आहे, 2 वर्धापन दिन सोहळे साजरे होत आहेत का? मी नंतर तर यावरती प्रतिक्रिया काही कार्यकर्ते देत नाहीयेत. खर तर आत्ताच जयंत पाटील यांनी त्यांच्या भाषणामध्ये प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे संकेत शरद पवार यांच्या पुढे दिलेले होते. कुठेतरी तरुणांना संधी मिळावी अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे आणि त्यांचा राजीनामा शरद पवार मान्य करतात का हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे. संकेत देशपांडे सह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. अनअकैडमी सेंटर से नीट का सिलेक्शन नहीं तो फीस वापस, मतलब नहीं समझे? 2024 में अनअकैडमी से नीट के 26,000 से ज्यादा सिलेक्शंस हुए, इसलिए हम जानते हैं कि आपकी और हमारी कड़ी मेहनत
और डिसिप्लिन से नीट में सिलेक्शन होगा। तो अगर नीट 2026 में आपके 500 से कम नंबर आए तो आपकी 50% कोर्स फीस रिफंड हो जाएगी ओनली विद अनअकैडमी नीट श्योर सक्सेस प्रोग्राम। बहुत ही लिमिटेड सीट्स हैं, तो अभी जाइए और एनरोल कीजिए।